हाय स्टुडंट्स, कसे आहात? लवकरच हा कोविड संपावा आणि आपल्या सगळ्यांची भेट व्हावी अशी माझी खूप इच्छा आहे आणि ती नक्की लवकर आपली पूर्ण होईल. लास्ट लेक्चर वी डिस्कस अबाउट द long term finance functions. We are discussing finance functions. In this there are mainly two types of finance functions, that is long term finance function and short term finance function. In last lecture we discussed about the long term finance functions, that is financial decisions, investment decisions and dividend decisions. Okay, today we will discuss short term functions, so short term finance function. But before that I want to discuss with you, that is capital budgeting decisions. We already learned in part 1, MCOM part 1. Okay, so capital budgeting decisions प्रॉब्लेम पण आपण सॉल्व केले होते. पहिलाच टॉपिक होता तो सेकंड सेमचा. सो कॅपिटल बजेटिंग डिसिजन्स इन्व्हॉल्व अलोकेशन ऑफ कॅपिटल फंड्स टू लॉंग टर्म ॲसेट्स दॅट वूड यील्ड बेनिफिट इन द फ्युचर. फ्युचरमध्ये आपल्याला बेनिफिट मिळेल या दृष्टीने लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स घेतले जातात. दॅट आर ऑल्सो नोन ॲज कॅपिटल बजेटिंग डिसिजन्स. बरोबर, इन्व्हेस्टमेंट इन फिक्स ॲसेट हे आपण पाहिलेलं होतं. आठवते का तुम्हाला? पेबॅक पिरियड कॅल्क्युलेट करत होतो आपण, नेट प्रेझेंट व्हॅल्यू काढत होतो, अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न ARR कॅल्क्युलेट केलेला आहे. त्यानंतर आणखी काय IRR इंटरनल रेट ऑफ रिटर्न हे आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स PI. अँड विथ द हेल्प ऑफ ऑल दीज टूल्स और टेक्निक्स वी डिसाइड टू परचेस और टू बाय और नॉट ए पर्टिक्युलर ॲसेट. बरोबर, आठवलं सगळं? म्हणजेच हे काय होते? लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स होते. ओके, नाव वी विल डिस्कस अबाउट द शॉर्ट टर्म फायनान्स फंक्शन्स. शॉर्ट टर्म फायनान्स फंक्शन्स कोणते असतात? ओनली वन फंक्शन, ओनली वन फंक्शन अंडर द हेडिंग ऑफ शॉर्ट टर्म फायनान्स फंक्शन्स, दॅट इज CAMD, करंट ॲसेट मॅनेजमेंट डिसिजन्स. बरोबर, करंट ॲसेट मॅनेजमेंट डिसिजन्स इन्व्हॉल्व फंड्स इन करंट ॲसेट्स. बघा, नावच काय आहे? करंट ॲसेट. व्हॉट आर द करंट ॲसेट्स? Current assets mean the assets which we can convert into cash very immediate or very short period of time. जसं आपण पैशात रूपांतर करू शकतो पटकन, त्याला काय म्हणायचं? करंट ॲसेट. बरोबर, आता काय होतं? कोणत्या आहेत करंट ॲसेट? स्टॉक, डेटर्स, बिल्स रिसिवेबल, कॅश बॅलन्स, बँक बॅलन्स, बिल्स रिसिवेबल. आणखी काय सांगितलं होतं मी तुम्हाला? ह्या एक 4-5 ॲसेट आहेत करंट ॲसेट्स. बरोबर, या करंट ॲसेटमध्ये आपले जर पैसे जास्त राहिले अडकून, खूप सारा स्टॉक ठेवला आपण विनाकारण, पैसे अडकून पडतात आणि आपली प्रॉफिटेबिलिटी काय होते? रिड्यूस होते. खूप साऱ्या लोकांना आपण उधार दिलं, डेटर्सची अमाऊंट खूप मोठी दिसते आणि मग त्याच्यामुळे काय होतं? आपला पैसा खूप अडकून पडतो. लक्षात आलं? म्हणजे काय आहे? करंट ॲसेट्स किंवा अमाऊंट किंवा इन्व्हॉल्वमेंट ऑफ फंड्स इन करंट ॲसेट रिड्युसेस आर प्रॉफिटॅबिलिटी. आपला प्रॉफिट कमी होत असतो. विच मीन्स रिडक्शन ऑफ डिव्हिडंड. प्रॉफिट कमी झाला की आपोआप डिव्हिडंड आपण काय करतो? कमी देतो. बरोबर ना? फोकस ऑन करंट फायनान्शियल नीड. बरोबर, आपण काय केलं पाहिजे की आपल्या ज्या फायनान्शियल नीड्स आहेत, आपल्या ज्या वित्तीय गरजा आहेत, त्याचं ॲनालिसिस व्यवस्थित केलं पाहिजे. की कुठे पैसे आपण इन्व्हेस्ट करायचे आहेत, कुठे पैसे ब्लॉक नाही झाले पाहिजे, की आपल्या प्रॉफिटवरती त्याचा इफेक्ट नाही झाला पाहिजे, हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्रॉपर बॅलन्स बिटवीन प्रॉफिटॅबिलिटी अँड लिक्विडिटी. बघा, आपण काय करणार आहोत की आपल्याला जर बॅलन्स करायचा असेल आपल्या लिक्विडिटी म्हणजे काय? व्हॉट इज द मिनिंग ऑफ लिक्विडिटी? मराठीत अर्थ नाही सांगता येणार. लिक्विडिटी मीन्स काय आहे? प्रॉफिटॅबिलिटी मीन्स लाभप्रदता किंवा लाभता किंवा लाभ असं काहीतरी, आणि लिक्विडिटी मीन्स रोखता. का आपल्याकडे रोख पैसे किती अवेलेबल आहेत? रोखता असेल
बघा तुम्ही डिक्शनरीमध्ये. मग ह्या दोघांमध्ये आपण लिक्विड ॲसेट म्हणजे काय, पटकन आपल्याला पैसे मिळाले पाहिजे, बरोबर. मग मी तुम्हाला नेहमी एक्झाम्पल काय सांगते की गोल्ड इज मोस्ट लिक्विड ॲसेट, बरोबर आहे की नाही. लँड वगैरेपेक्षा, बिल्डिंगपेक्षा, प्लांटपेक्षा, मशिनरीपेक्षा लिक्विड ॲसेट कोणती आहे आपली, गोल्ड. गोल्ड इन्व्हेस्टमेंट इन गोल्ड मार्केटमध्ये नेलं की चटकन आपले इन कॅश होतात पैसे, आपल्याला पटकन पैसे मिळतात. त्याला काय म्हणायचं, लिक्विडिटी. रोखता म्हण, रोखता का पहा तुम्ही, मला पटकन रिमाइंड होत नाही. प्रॉपर बॅलन्स बिटवीन प्रॉफिटेबिलिटी अँड लिक्विडिटी. आपले जे प्रॉफिट आहे आणि आपली जी लिक्विडिटी आहे त्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे की बॅलन्स केला पाहिजे, बरोबर. बरं, आता शॉर्ट टर्म फायनान्स फंक्शन मी थोडंसं आणखी थोडेसे तुम्हाला एकच देण्यापेक्षा त्याच्यामध्ये थोडंसं सॅग्रिगेशन आणखी एक वाढवलेलं आहे. लिक्विडिटी डिसिजन. करंट ॲसेट मॅनेजमेंट डिसिजन मीन्स काय आहे, लिक्विडिटी डिसिजन. आता लिक्विडिटी डिसिजन म्हणजे काय की असा डिसिजन घ्यायचा की आपल्याला पाहिजे तेव्हा पटकन पैसा आपल्याला उभा करता आला पाहिजे, बरोबर. सगळीच इन्व्हेस्टमेंट जर आपण लॉंग टर्ममध्ये केली आणि आपल्याला काही शॉर्ट टर्म फायनान्शियल नीड झाली, गरज लागली आपल्याला पैशाची, तर आपल्याला पैसा पटकन उभा करता आला पाहिजे. यासाठी काय आहे की याला काय म्हणायचं, लिक्विडिटी डिसिजन्स. इन्व्हेस्टमेंट इन करंट ॲसेट अफेक्ट्स द फर्म्स प्रॉफिटेबिलिटी अँड लिक्विडिटी that affect firm's liquidity is yet another important finance function. Current assets should be managed efficiently for save the firm against the risk of illiquidity. करंट ॲसेटचं आपण व्यवस्थित मॅनेजमेंट केलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला रोख पैशाचा प्रॉब्लेम कधीच येणार नाही. मुळात आहेत कोणते ॲसेट, करंट ॲसेट, स्टॉक आहे, बरोबर. मग स्टॉक हा काय आहे, स्टॉकचे लेव्हल्स असतात. तुम्ही जर थोडासा डीप स्टडी केला तर तुमच्या लक्षात येईल की त्या लेव्हल्स असतात आणि त्या लेव्हलप्रमाणे आपण आपला स्टॉक जर मेंटेन केला तर आपल्याला भीती राहत नाही की ऐनवेळी स्टॉक संपला तर आपलं प्रोडक्शन बंद पडेल, बरोबर आहे ना. आणि या भीतीने आपण काय करत असतो की खूप सारा स्टॉक अनावश्यक गरज नसताना सुद्धा आपण स्टॉक करून ठेवतो आणि त्याच्यामुळे आपले पैसे ब्लॉक होतात स्टॉकमध्ये. हे जर आपल्याला अवॉइड करायचं असेल तर त्याच्या डिफरंट लेव्हल्स आहेत स्टॉकच्या, आपली गरज आपण ओळखायची आणि त्या पद्धतीने आपण स्टॉक मेंटेन करायचा आहे. नेक्स्ट आहे डेटर्स. मी तुम्हाला सांगितलं की उधारी वसूल करायची, बरोबर आहे. डेटर्स म्हणजे क्रेडिट सेल केलेला असतो आणि ही उधारी आपण काय करणार आहोत की जो काही टाईम पिरियड आपण त्यांना दिलेला आहे तो एक्सपायर होत असतानाच आपण त्यांना रिमाइंडर द्यायचे आहेत आणि आपले पैसे जर आपण वसूल केले तर आपल्याला लिक्विडिटीचा प्रॉब्लेम राहत नाही. बिल्स रिसिवेबल, आपल्याला जे बिल्स मिळालेले आहेत, जे आपल्या कस्टमरने आपल्याला दिलेले आहेत ते वेळच्या वेळी बँकेमध्ये जर इनकॅश केले आपण तर लिक्विडिटीचा प्रॉब्लेम आपल्याला राहत नाही. लक्षात आलं. म्हणजे काय आहे की इनलिक्विडिटी जर आपल्याला अवॉइड करायचे असेल तर वी शूड मॅनेज आर करंट ॲसेट्स. आपल्या करंट ॲसेट्सचं मॅनेजमेंट आपल्याला चांगलं जमलं पाहिजे, बरोबर. समजलं, ओके. बरं, नेक्स्ट स्लाईडमध्ये मी काय केलेलं आहे सगळं तुम्हाला थोडंसं नोट्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे. डेफिनेशन दिली फायनान्स फंक्शनची, फायनान्स फंक्शन काय आहेत, ज्या स्लाईड बनवलेल्या आहेत ना त्या स्लाईडचीच मी शॉर्टमध्ये इथे त्या कट पेस्ट करून तुम्हाला ही PPT मी दिलेली आहे. फायनान्स फंक्शन तुमच्या लक्षात आले. मेनली 2 टाईप्स ऑफ फायनान्स फंक्शन, लॉंग टर्म फायनान्स फंक्शन अँड शॉर्ट टर्म फायनान्स फंक्शन. ओके, मग लॉंग टर्ममध्ये काय केलं होतं आपण, एक मिनिट लॉंग टर्म फायनान्स फंक्शनमध्ये आहे. लॉंग टर्म फायनान्स काय आहे, मेनली देर आर 3 टाईप्स, फायनान्सिंग डिसिजन, इन्व्हेस्टमेंट डिसिजन अँड डिव्हिडंड डिसिजन. अँड शॉर्ट टर्म फायनान्समध्ये काय आहे, करंट ॲसेट मॅनेजमेंट डिसिजन. शॉर्ट क्वेश्चन होता तरी पण मी 2 लेक्चर त्याच्यामध्ये घेतले. आय थिंक दॅट यू मस्ट अंडरस्टूड द कन्सेप्ट ऑफ फायनान्स फंक्शन. ओके, थँक्यू.